आणि आपणही सर्व श्रोते मायबाप या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी येऊन या ठिकाणी कीर्तनाची शोभा वाढवली म्हणून सप्ताह संयोजकाच्या वतीनं तुम्हा सर्व श्रोते मायबापाला धन्यवाद। अतिशय गर्दी दर्दी शिस्त आणि शांतता आणि या सर्वांच्या एकोप्याने या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता। विडला विडला नारदाच्या गादीवरून सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि अभंगाचं पदापदाचं चिंतन करायला प्रवृत्त होतो। विडला विडला महाराज या स्वराज्याची सुंदर संकल्पना ज्यांनी मांडली असे शहाजीराजे भोसले। या जगालाही हेवा वाटावा असा महापराक्रमी पुत्र ज्या मातेने घडवला जन्म दिला अशी असणारी राजमाता मासाहेब जिजाऊ। या स्वराज्याचं स्वप्न देखणं नुसतं डोळ्यानं पाहिलं नाही तर इथं स्वराज्य निर्माण केलं महाराज। असा असणारा पहिला लोकशाही हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज भोसले आपल्या एका हाताने लेखणी आणि एका हाताने समशेर हातात घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारे आणि समशेर हातात घेऊन रणांगण गाजवणारे, अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात हे जात म्हणणारे असे एकच राजे ते म्हणजे धर्मवीर संभाजी राजे भोसले। चला पुढे खऱ्या अर्थानं नुकत्याच अंगणवाडीत प्रवेश घेतलेल्या बालिकेपासून तर अंतराळवीरापर्यंत पोहोचणाऱ्या कल्पना चावला पर्यंतच्या महिलांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले। चला पुढे अरे बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी आणि नारायणाचे कैवारीन झाली कीर्ती चराचरी असे असणारे एकमेव संत राष्ट्रसंत भगवान बाबा। चला पुढे ज्यांना आपण जननायक वीर म्हणतो असे असणारे क्रांती सूर्य बिरसा मुंडा। वा भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानलेल्या जीवा, भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानलेल्या जीवा, जात पात विसरून दाखवला मानवतेचा मार्ग नवा आणि आपल्या कार्याचा निरंतर ठेवत राहील दिवा अशी असणारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर। वा आणि समतेचा आणि सदाचाराने संदेश देणारे माझे जगद्गुरु तुकोबाराया आणि या देशासाठी या मातीसाठी आणि या भूमीसाठी सर्वांगाचा प्राण अर्पण करणारे ज्यांनी ज्यांनी या देशासाठी सर्वांगाचा प्राण अर्पण केला अशा सर्व महापुरुषांना पुनश्च एकदा या नारदाच्या गादीवरून मानाचा मुद्रा आणि कीर्तनाला सुरुवात। महाराज वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे, वारकरी संप्रदायाचा कळस तुकोबाराय आहे, वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खाम एकनाथ बाबा आहे महाराज। आता थोडं उलट या महाराज मागे ज्याचा पाया ज्ञान आहे त्याचा कळस वैराग्य आहे, ज्याचा कळस वैराग्य आहे त्याचा विस्तार नाम आहे आणि ज्याचा विस्तार नाम आहे त्याचा शांती खांब आहे आणि ज्याचा शांती खांब आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय। विडाला विडाला जगामध्ये हे पहा एक क्षमा मागून बोलतो हा, मी काय कीर्तनकार नाही मृदंगाचार्य, मी साधा भजन्या सुद्धा नाही हा। तुम्ही म्हणसाली तर आला कशाला बोंबलत असं काही डोकं लढू नका। फक्त आपलं ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल टाळकरी फक्त काहीच करायचं नाही, तुम्हाला सांगण्याची गरज नाही। आता तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे माणसं आहात, फक्त आपल्याला थोडं एक्सप्रेस चालायचं महाराज। विठ्ठल विठ्ठल म्हणलं की फटाफट फटाफट टाळ वाजले पाहिजे। मृदंगाचार्याला तर काही पाहायचं कामच नाही, बसणाराच्या अंगामध्ये असा काटा झाला पाहिजे महाराज, एवढंच करा। आणि आता गायनाच्या बाबतीत तुम्हाला काही सांगायची गरज नाही, जिथं नाही जमलं तिथं, जिथं कमी तिथं आम्ही आहेत, पण आमचं झाल्याच्या नंतर असं म्हणू नका तुझा इंजिनियर कोणता होता महाराज। जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, प्रमाण सर्वांना पाठ आहे महाराज। विडाला विडाला वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही भगवान महाराज, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही।
सर्वांना घेऊन चालतो असा एकच संप्रदाय, तो म्हणजे वारकरी संप्रदाय बरं का महाराज. इथं सर्वात महत्वाची मोठी बाब अशी आहे वायकुळे बाबा, सर्वात महत्वाची मोठी बाब जर म्हटलं महाराज तर इथं जातीचं प्रमाणपत्र लागत नाही महाराज. बरं इथं वयाचं प्रमाणपत्र लागत नाही, रहिवासी दाखला लागत नाही, इथं काहीच लागत नाही महाराज. लायसन आहे ना तुमच्याकडे, विशेष मिटला महाराज. मंगळसूत्र आहे ना बाबा तुमच्या गळ्यामध्ये, हे मंगळसूत्र आहे महाराज पांडुरंगाचं बरं का. आपण लग्न लावलंय त्यांच्याशी बाबा, आपला मालक आहे तो पांडुरंग परमात्मा. विठला विठला महाराज. जगाच्या पाठीवर जेवढे संप्रदाय झाले असतील आपल्याला घेणं नाही महाराज, पण वारकरी संप्रदाय असा आहे का त्याचा पाया ज्ञानदेव आहे. मग आता चला महाराज, ज्ञान देव, देव ज्ञान, ज्ञानच देव. नीट ऐका बरं का, आणि डोक्याला ताण द्या जरासा, कारण डोक्याला ताण दिला तरच माझं कीर्तन कळेल, नाही तर उद्या पहाट माझ्या नावानं गावामध्ये चर्चा सुरू होईल. कोणी आणलं होतं रे ते? या वर्षी काय बाबाला जमलं नाही बरं का. आपला विषय चाललेला आहे महाराज, ज्ञानच देव, देव ज्ञान, ज्ञानच देव. मग आता ऐका महाराज, ज्ञान देव पुरावा 12वा अध्याय महाराज. अभ्यासाहुनी गहन ज्ञान आणि ज्ञानाहुनी ध्यान विशेष. पुन्हा पुरावा महाराज 10वा अध्याय. पुन्हा पुरावा सांगतो महाराज, जिथं दया तिथं शांती, जिथं शांती तिथं दया, जिथं देव तिथं ज्ञान, जिथं ज्ञान तिथं देव, बरोबर ज्ञानदेव. पुरावा, आता पुरावा सांगतो ऐका महाराज. चंद्र ते चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असण्याचे की बरं का महाराज. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे, जिथं शंभू आहे तिथं अंबिका आहे, जिथं संत आहे तिथं विवेक आहे, जिथे दया आहे तिथे धर्म आहे, जिथे सुमन आहे तिथे पण आहे, जिथे भाग्य आहे तिथे उल्हास आहे, जिथे गुरु आहे तिथे ज्ञान आहे, आणि जिथं ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आहे महाराज. मग काही म्हणतील महाराज आमच्याकडे ज्ञान आहे. महाराज, व्यवहारातलं ज्ञान आणि परमार्थातलं ज्ञान याच्यामध्ये फरक आहे बरं का बाबाजी. मग काही म्हणतील महाराज आमच्याकडे पुस्तकी ज्ञान आहे, पण ऐका, अख्खं जग तज्ञ आहे महाराज. वाक्य नीट आहे का, अख्खं जग तज्ञ आहे पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे महाराज. मृदंगाचार्य तज्ञ आहेत महाराज, गायनाचार्य तज्ञ आहे, कीर्तनकार बुवा सुद्धा तज्ञ आहे, पण देवाचं म्हणणं असं आहे अख्खं जग तज्ञ आहे पण देव सर्वज्ञ आहे. मग आता पुरावा, जो सर्वज्ञतेचा ओलावा आणि यादव कुळीचा कुळदिवा. आता ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ चालक माझ्या समोर बसलेले म्हटल्यावर आता पाहायची गरज नाही भगवान महाराज. ऐका, यादव कुळीचा कुळदिवा. मग महाराज आपल्याला नेमकं काय नाही? ज्ञान नाही महाराज. मग ज्ञान यायला काय करावं लागेल बाबा? ज्ञान यायला, कारण ज्ञान जर आलं तर आपण कोण हो महाराज? बोला चला फटाफट. ज्ञान आल्यावर आपण कोण हो? देव. देव ज्ञान यायला नेमकं काय लागेल महाराज? ज्ञान यायला 4 अटी आहेत महाराज. सांगू का मृदंगाचार्य? ज्ञान यायला सुद्धा पहिली अट आहे, 8 नंबर 1. हे पहा, तुम्ही शरीरानं भिडावे. माऊली म्हणतात तुम्ही शरीरानं भिडावे. याला त्रास द्यायचा नाही बाबा. भूक लागली जेवत जा, तहान लागली पाणी पित जा, याला तळमळून मारायचं मग उपवास करायचा. देव नाही बरं का महाराज. आपला विषय चाललेला आहे महाराज, अजिबात नाही. उपाशी राहून कुठे देव भेटतो का बाबा? अजिबात भेटत नाही महाराज. शरीरानं भिडावे माऊली म्हटले. बरं चला पुढे. मग ज्ञान यायला काय लागेल? इथं फक्त 2 अटी आहेत. 8 नंबर 1 फक्त नीट ऐका आणि माझ्या सोबत बोलत चला. ज्ञान यायला काय लागेल? 8 नंबर 1 सांगू का? सांगू? माणसाला लग्नाच्या अगोदर मुलगा व्हावा. आता तर काही खरंच नाही म्हणतील आता महाराज. कारण मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बाबा, डोक्याला जर ताण दिला तरच माझं कीर्तन कळेल, नाही तर अजिबात कळणार नाही. लग्न झाल्यावर कोणालाही मुलगा होईल. अविनाश बाबा कुठे गेलेत? पण लग्नाच्या अगोदर भुगे साहेब, लग्नाच्या अगोदर पोरगा व्हावा महाराज. आणि तो पोरगा व्हायच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा.
लावा डोकं महाराज. म्हातारी मरावा आणि पोरगा व्हावा. आणि मग त्याचं उत्तर आहे भगवान महाराज. कोणती म्हातारी, कोणता मुलगा? ऐका, माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. जोपर्यंत माया नावाची म्हातारी मरत नाही तोपर्यंत बोध नावाचा मुलगा होत नाही. आणि जोपर्यंत बोध नावाचा मुलगा होत नाही तोवर आपण असे तडफडून मेल्याशिवाय राहत नाही. विडाला विडाला